नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या दिनांक 23 जुलै 2021च्या पत्रानुसार याही वर्षी 25% अभ्यासक्रम कमी करण्यात आलेला आहे. मागील वर्षी कोविड-19 या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे म्हणजेच सन 2020-21 या शैक्षणिक वर्षाकरता शासनाने 25% अभ्यासक्रम कमी केला होता आणि याही वर्षी म्हणजे सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात सुद्धा मागील वर्षीचाच तोच अभ्यासक्रम कमी करण्यात आलेला आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये तुमच्या इयत्तेच्या सर्व विषयांचा कोणकोणता अभ्यास कमी करण्यात आलेला आहे, कोणते धडे कमी करण्यात आलेले आहेत किंवा कोणत्या ठराविक ऍक्टिव्हिटीज कमी करण्यात आलेल्या आहेत या तपशीलवार पाहणार आहोत. तर तुम्ही काय करायचंय, सगळी पुस्तकं घेऊन बसायचे किंवा वही घेऊन बसा आणि जो जो अभ्यासक्रम कमी करण्यात आलेला आहे त्याच्या पुढे तो टिक मार्क तुम्हाला करायचा आहे. आता अजून एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्यायची आहे, ती अशी की हा जो अभ्यासक्रम कमी करण्यात आलेला आहे हा अभ्यासक्रम महत्वाचा नाही म्हणून तो कमी करण्यात आलेला आहे असं अजिबातच नाहीये. तो अभ्यासक्रम अतिशय महत्वाचा आहे, परंतु शिकवण्यास पुरेसा वेळ नाही, शाळा पूर्ण दिवस चालू शकणार नाही, म्हणून हा जो अभ्यासक्रम आहे हा विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययनासाठी म्हणजे सेल्फ स्टडीसाठी सोडलेला आहे. जरी आपल्याला यावर्षी त्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न विचारले जाणार नाहीत तरी सुद्धा पुढील वर्षीच्या अभ्यासासाठी किंवा स्पर्धा परीक्षांसाठी हा अभ्यासक्रम अतिशय महत्वाचा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी तो पूर्णपणे दुर्लक्षित न करता आपण वेळ मिळेल तसा तेव्हा तो अभ्यासक्रम आपल्या डोळ्याखालून घालायचा आहे, त्याचं स्वयं अध्ययन करायचं आहे. आता या व्हिडिओमध्ये आपण पहिल्यांदा इयत्ता 6वीचं जे मराठी आहे बालभारती याच्यामध्ये काय काय कमी केलेलं आहे अभ्यासक्रम ते पाहणार आहोत. गद्य म्हणजे धड्यांमध्ये धडा क्रमांक 6 पण थोडा उशीर झाला, धडा क्रमांक 10 सुगंधी सृष्टी, धडा क्रमांक 23 परिवर्तन विचारांचे हे धडे पूर्णपणे काढून टाकलेले आहेत. त्यानंतर पद्य माझ्या अजान्य पंजानं आणि ह्या दोन कविता आहेत 18 बहुमोल जीवन आणि भाषेचे नमुने 44 पान नंबर ते 45 पान नंबर हा मराठीचा भाग पूर्णपणे वगळलेला आहे. त्यानंतर हिंदी सुलभ भारती, तुम्हाला जी हिंदी आहे त्याच्यामध्ये काय काय वगळले आपण बघूया. पहिली इकाई मधला मेरा अहोभाग्य आणि सुई मेरी छवणारे हे जे काही पहिली मेरा अहोभाग्य ही हा पाठ आहे आणि दुसरी कविता आहे, दोन्ही पण पूर्णपणे कट केलेला आहे पहिल्या इकाई मधलं. नंतर दुसऱ्या इकाई मधनं कठपुतली ही 3 नंबरची कहाणी आहे आणि टिटू और चिंकी ही सुद्धा 8 नंबरची कहाणी आहे. या दोनही कहाण्या या ठिकाणी गोष्टी वगळलेल्या आहे. तर याच्यावर तुम्हाला व्याकरण आणि त्याच्यावर आधारित प्रश्न हे परीक्षेला विचारले जाणार नाहीत, मात्र स्वयं अध्ययनासाठी हे तुम्हाला आहे, म्हणजे तुम्ही ते वेळ मिळेल त्यावेळेला वाचायचंय. त्यानंतर आता आपण बघूया इंग्लिश. माय इंग्लिश बुक 6 याच्यामधून काय काय गाळले वगळले हे आपण बघूया. पहिल्यांदा युनिट नंबर 2. पहिल्या युनिट मधनं काही गाळलेलं नाहीये, ते डायरेक्ट युनिट 2 मधनं आहे. 2.4 द माऊस अँड मर्चंट ही एंटायर स्टोरी जी आहे, टेक्स्ट आहे, हे पूर्णपणे वगळलेलं आहे. मात्र याच्यामधले ऍक्टिव्हिटीज जे आहेत 3, 4, 5, 6 अँड लर्निंग अबाउट लँग्वेज ऍक्टिव्हिटीज शुड बी कंडक्टेड इन द क्लास म्हणजे ऍक्टिव्हिटीज मात्र वगळलेल्या नाही. त्यानंतर 2.6 हाऊ ग्लास इज मेड हा जो धडा आहे हा पूर्ण धडा वगळलेला आहे पान नंबर 44 ते 46 मधला. मात्र लर्निंग अबाउट लँग्वेज ह्या जी ऍक्टिव्हिटी आहे पान नंबर 47 वरती ती ऍक्टिव्हिटी आपल्याला करावी लागणार आहे. पान नंबर देन 2.7 धडा 2.7 जो आहे ऍडवाइस कस्टमर्स पान नंबर 50 ते 51 त्यातलं व्हॉट द ऍड सेज पान नंबर 50 ते 51 हे सगळं काय केलेलं आहे, कट केलेलं आहे. बट ऍक्टिव्हिटीज ऑन पेज नंबर 48 अँड 49 शुड बी कंडक्टेड. 48-49 पानावरच्या ऍक्टिव्हिटीज तुम्हाला करायच्या आहेत. त्यानंतर युनिट नंबर 3 युनिट नंबर 3 मधलं 3.2 जे आहे द मॅजिक हर्ब याच्यामधलं पूर्ण धडा हा वगळलेला आहे. मात्र ऍक्टिव्हिटीज गिव्हन ऑन पेज नंबर 59 ही तुम्हाला पूर्ण करायची आहे. आणि मग त्यानंतर युनिट नंबर 4 त्याच्यामधील 4.7 जे आहे प्ले बाय डे अँड नाईट याच्यातली ही पूर्ण जी कविता आहे ही कविता तुम्हाला सेल्फ स्टडीला आहे, ती तुम्हाला त्याच्यावर आधारित प्रश्न तुम्हाला विचारले जाणार नाही. त्यानंतर आता गणित विषयाचं काय काय कमी केलं हे अभ्यासक्रम आपण पाहणार आहोत या ठिकाणी. तर भूमितीतील मूलभूत संबोध हा जो धडा आहे यातलं
पान नंबर 2 वरील हे करून पहा कृती क्रमांक 2 खालून ओळ क्रमांक 4 व 5 कमी केलेला आहे. पान नंबर 5 वरील ICT टूल्स ऑर लिंक्स, पान नंबर 5 वरील त्याच पानावरील थोडी गंमत खालून ओळ क्रमांक 1 ते 9. त्यानंतर कोण हा जो धडा आहे याच्यातील पान नंबर 6 वरील जरा आठवूया पूर्ण पान कट केलेलं आहे. 9 पान नंबर वरील 9 पान नंबर जरा आठवूया जाणून घेऊया हे सगळं पान कमी केलेलं आहे. पान नंबर 10 वरील 2 नंबरचा जो आहे दिलेल्या कोणाच्या मापा एवढे टिंबटिंब खालून ओळ क्रमांक 1 ते 13 पूर्ण कमी केलेला आहे. पान नंबर 11 वरील वरून ओळ क्रमांक 1 ते 7 कमी केलेलं आहे. 11 वरील हे करून पहा 1 व 2 आणि त्याच पानावरील ICT टूल्स ऑर लिंक्स हे कमी केलेलं आहे. त्यानंतर पूर्णांक संख्या हा जो धडा आहे त्याच्यामधून पान नंबर 12 वरील वरून ओळ क्रमांक 1 ते 4, पान नंबर 14 वरील वरून ओळ क्रमांक 5 ते 8, पान नंबर 15 वरील खालून ओळ क्रमांक 1 ते 6 आणि पान नंबर 16 वरील वरून ओळ क्रमांक 1 ते 4 हा भाग कमी करण्यात आलाय. त्यानंतर पान नंबर 20 जे आहे त्यावरील खालून ओळ क्रमांक 1 ते 9. त्यानंतर अपूर्णांकावरील क्रिया हा जो धडा आहे त्याच्यावरील पान नंबर 21 वर जे दिलंय जरा आठवूया, पान नंबर 26 वरील सराव संच 12 मधील गुणाकार करा त्यातलं 5 ते 7, 5 ते 8 हे उदाहरणं कमी केली आहेत आणि पान नंबर 28 वरील रामानुजन हा जो चौरस आहे तो कमी करण्यात आलेला आहे. त्यानंतर दशांश अपूर्णांक हा जो धडा आहे याच्यामधील 29 पानावरील जरा आठवूया, 32 पानावरील सराव संच 15 मधील 2 मधील 4 व 6 उदाहरणं, पान नंबर त्याच पानावर 32 वरील 15 नंबरच्या सराव संचामधील 3 मधील 3 व 5 उदाहरणं आणि 34 पानावरील गणिती गंमत खालून ओळ क्रमांक 1 ते 9 कमी केलंय. त्यानंतर स्तंभालेख त्याच्यामध्ये 35 क्रमांकाच्या पानावर जरा आठवूया हे जे काही पूर्ण पान आहे ना हे पूर्ण पान कमी केलं. 39 पानावरतीचे उदाहरण क्रमांक 3, 5, 6, 7 कमी केलेले आहेत. 39 पानावरचे ICT टूल्स ऑर लिंक्स कमी केलेले आहेत. त्यानंतर सममिती हा जो धडा आहे त्याच्यावरील म्हणजे हे पूर्ण प्रकरणच कमी केलेलं आहे. सममिती नावाचं पूर्ण प्रकरण कमी केलेलं आहे. विभाज्यता या प्रकरणामधील 43 पान नंबरवरील जरा आठवूया हा भाग कमी केला. मसावी लसावी हा जो धडा आहे याच्यामधील 47 पान नंबरवरील वरून ओळ क्रमांक 1 ते 11 कमी केलेला आहे. 47 त्याच पानावरील सराव संच क्रमांक 24 त्यातलं एक प्रश्न पहिला त्यातला उदाहरण क्रमांक 1 ते 10 कमी केलेला आहे. पान नंबर 50 वरील प्रश्नसंच क्रमांक 25 त्यातलं एक प्रश्न क्रमांक 1 मधील उदाहरण क्रमांक 4 व 5 आणि 2 प्रश्न क्रमांकामधील उदाहरण क्रमांक 3 कमी केलेलं आहे. त्यानंतर 50 नंबरच्या पानावरील गणिती कोडे खालून ओळ क्रमांक 1 ते 9 हे पूर्ण कमी केलेलं आहे. पुढचं प्रकरण आहे समीकरणे त्यातलं 55 जे पान आहे त्यातला सराव संच आहे 27वा त्यातलं चौथा प्रश्नामधील 4, 6, 7, 8 ही उदाहरणं कमी केलेली आहेत. त्यानंतर गुणोत्तर व प्रमाण हा जो धडा आहे याच्यामधील 57 पानावरील खालून ओळ क्रमांक 1 ते 8 हे पूर्णपणे कमी केलेलं आहे. त्याच धड्यामधील 59 पानावरील 28 क्रमांकाचा जो उदाहरण संच आहे त्यातल्या 1 मधील उदाहरण क्रमांक 4 ते 12 उदाहरण आणि उदाहरण क्रमांक 4 ते 5 त्यानंतर 60 पानावरील 29वा जो उदाहरण संच आहे त्यातील उदाहरण क्रमांक 3, 4, 8, 9 हे कमी केलेलं आहे. त्यानंतर शेकडेवारी हा धडा आहे त्याच्यातील पान नंबर 63 वरील वरून ओळ क्रमांक 1 ते 13 कमी केलेली आहे. पान नंबर 64 वरील तिसऱ्या उदाहरण संचातील उदाहरण क्रमांक 4 ते 6 64 पानावरील गणिती गंमत हे कमी केलं. नफा तोटा हा जो धडा आहे त्यातील 67 पानावरील 31व्या उदाहरण संचातील उदाहरण क्रमांक 3, 4, 7 69 पानावरील उदाहरण संच क्रमांक 32 मधील उदाहरण क्रमांक 3 व 6 त्याच पानावरील जाणून घेऊया. त्यानंतर 70 ते 72 पानावरील पूर्ण भाग हा 70 ते 72 हा जो पूर्ण भाग आहे नफ्या तोट्याचा हा सगळा भाग कमी केलेला आहे. त्यानंतर बँक व सरळ व्याज या धड्यामधील 74 पानावरील आर्थिक व्यवहार व उपक्रम हे पूर्ण पान कमी केलंय. 76 पानावरील उदाहरण संच जो 35वा आहे त्यातील उदाहरण क्रमांक 3 व 4 कमी केलेला आहे. नंतर त्रिकोण व त्रिकोणाचे गुणधर्म हा जो धडा आहे त्यातील 78 पानावरील खालून ओळ क्रमांक 1 व 2 हे कमी केलंय. 79 पानावरील हे करून पहा वरून ओळ क्रमांक 7 ते 10 कमी केलेला आहे. पुढचा धडा आहे चौकोन यातले 83 पान नंबर जे आहे त्यातलं खालून ओळ क्रमांक 1 ते 2 84 पानावरील वरून ओळ क्रमांक 1 ते 3
85 पानावरील खालून ओळ क्रमांक 6 ते 9 आणि 86 पानावरील ICT टूल्स हे कमी केलेले आहेत. त्याच धड्यामधील 86 पानावरील कापरेकर संख्या खालून ओळ क्रमांक 1 ते 12 कमी केलेले. आता भौमितिक रचना हा जो धडा आहे यातलं काय कमी केली आपण बघूया. पान नंबर 87 वरील खालून ओळ क्रमांक 1 ते 8, पान नंबर 88 वरील वरून ओळ क्रमांक 1 ते 11, 89 पानावरील सराव संच उदाहरण 39 त्यातलं उदाहरण क्रमांक 3 आणि त्याच पानावरील वरून ओळ क्रमांक 7 ते 23 कमी केलेला आहे. पान नंबर 90 वरील वरून ओळ क्रमांक 1 ते 4, पान नंबर 91 हे करून पहा ही कृती कमी केलेली आहे. 92 वरील सराव संच 40 मधील उदाहरण क्रमांक 4 आणि पान नंबर 92 वरील काल गाउसची युक्ती खालून ओळ क्रमांक 1 ते 15 हा भाग कमी केलेला आहे. त्या आता लक्षात घ्यायला पाहिजे विद्यार्थ्यांनो की हा भाग जरी कमी केलाय तरी तुमच्या पुढील आयुष्यासाठी पुढील इयत्तांसाठी महत्वाचा आहे, म्हणून तो तुम्ही स्वयंअध्ययन त्याचं चांगल्या प्रकारे करायचं आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत आता सामान्य विज्ञान सायन्स हा जो भाग आहे, हा जो विषय आहे याच्या बाबतीत काय काय कमी केलेलं आहे आपण आता या ठिकाणी पाहणार आहोत. या ठिकाणी सायन्समध्ये बऱ्याचशा चौकटी कमी केलेल्या आहेत, त्यामुळे ते पान नंबर आणि चौकट असं सांगितलं की तुम्हाला ते समजणार आहे. ओके, आता पहिला धडा बघूया आपण. नैसर्गिक संसाधने, हवा, पाणी व जमीन. त्यातला 3 नंबर पानावरील चौकट, 4 नंबर पानावरील चौकट, 7 नंबर पानावरील वरून चौथी ओळ हे करून पहा. त्याच पानावरील चौकट, 2 चौकटी आहेत त्या पानावरती. पहिली आहे माहित आहे का तुम्हाला आणि कोण काय करते. या दोन्ही चौकटी 7 नंबर पानावरच्या कमी करायच्या आहेत. त्यानंतर दुसरा धडा जो आहे सजीव सृष्टी, त्यामध्ये 14 नंबर पानावरील चौकट, 15 नंबर पानावरील चौकट, 16 नंबर पानावर 2 चौकटी आहेत. माहिती मिळवा आणि हे नेहमी लक्षात ठेवा. या दोनही चौकटी काय करायच्या आहेत, कमी करायच्या आहेत. त्यानंतर तिसरा धडा आहे विविध. तर हा जो धडा आहे सजीवांतील विविधता आणि वर्गीकरण, यामध्ये पहा 20 नंबर पानावरची वरून 4, 3, 5, 6, 3 ते 6 या ओळी कमी केलेल्या आहेत. 20 नंबर पानावरील तक्ता, 22 नंबर पानावरील चौकट, 23 नंबर पानावरील चौकट आणि 24 नंबर पानावरील चौकट कमी केलेली आहे. चौथा धडा आहे आपत्ती व्यवस्थापन, त्यामधील 28व्या पानावरील चौकट कमी केलेली आहे. पाचवा धडा आहे पदार्थ सभोवतालचे अवस्था व गुणधर्म, 32 पानावर 2 चौकटी आहेत. थोडे आठवा असे होऊन गेले, या दोनही चौकटी कमी केलेल्या आहेत. पान नंबर 36 वरील चौकट आणि 40 पानावरची चौकट हे कमी केलेले आहे. त्यानंतर पुढील धडा आहे पदार्थ आपल्या वापरातील, 45 पानावरती 2 चौकटी आहेत. असे होऊन गेले आणि माहित आहे का तुम्हाला दोनही चौकटी कट करायच्या. 46 पानावर पण 2 चौकटी आहेत. माहित आहे का तुम्हाला नावाच्या 2 चौकटी आहेत, त्या दोनही नाहीयेत. 46 पानावर अजून एक चौकटी आहे शोध घ्या, ती नाहीये. 48 पानावरची चौकट आहे चौफेर, ती कमी केलेली आहे. पुढचा धडा आहे पोषण आणि आहार, त्यातला 53व्या पानावरील जी चौकट आहे ती कमी करायची आहे. त्यानंतर 8वा धडा आहे आपली अस्थिसंस्था व त्वचा, यातील 57व्या पानावरील चौकट कमी करायची आहे. 2 चौकटी आहे 57व्या पानावर. चौकट आहे पहिली थोडे आठवा, आकृतीमध्ये योग्य शब्द लिहा आणि पुढचा आहे तक्ता. त्या दोन्ही पण तक्ता आणि चौकट कमी करायची 57 पानावरील आणि 61 पानावरील वरील 1 ते 2 या ओळी कमी करायच्या आहेत. पुढचा धडा आहे धडा क्रमांक 9 गती व गतीचे प्रकार, त्यातील 63व्या पानावरील चौकट कमी करायची आहे. पुढचा धडा आहे 10 नंबरचा बल व बलाचे प्रकार, त्यातले 71 पानावरील चौकट कमी करायची आहे. 72 पानावर 2 चौकटी आहेत. माहिती आहे का तुम्हाला आणि शोध घ्या व चर्चा करा, या दोनही नाही आहेत आता. 74 पानावरील चौकट कमी करायची आहे. 11वा धडा आहे कार्य आणि ऊर्जा, यातील 79व्या पानावर एक चौकट आहे, ती नाही आता, कमी करायची आहे. 12 नंबर धडा आहे साधी यंत्रे सिंपल मशीन्स, त्यातला 86वे जे पान आहे त्यातली चौकट कमी करायची. 89 पानावर 2 चौकटी आहेत. माहित आहे का तुम्हाला आणि चौफेर, या दोनही चौकटी आता नाही आहेत. 13वा धडा आहे ध्वनी साऊंड, यातल्या 95व्या पानावरील चौकट जी आहे ती 91 ते 90. त्यानंतर पुढचा धडा आहे प्रकाश व छायानिर्मिती, त्यातल्या 98 जे पान आहे त्यातल्या वरून 1 ते 3 ओळी कमी करायच्या. त्याच पानावरील एक चौकट कमी करायची आहे. 102 पानावरती 2 चौकटी आहेत. माहित आहे का तुम्हाला नावाच्या, तर दोन्ही चौकटी नाही आहेत आता. आणि 103 पानावरती सुद्धा 2 चौकटी आहेत. असे होऊन गेले आणि चौफेर, या दोन्ही चौकटी आता नाही आहेत. 15 नंबर धडा आहे चुंबकाची गंमत फन विथ मॅग्नेट,
त्यातलं 106 पानावर चौकट आहे ती कमी करायची आहे. 109 पानावर 2 चौकटी आहेत असे होऊन गेले विज्ञानाची किमया. दोनही चौकटी कट करायच्या. 110 पानावरील माहित आहे का तुम्हाला ही चौकट आहे ही कमी करायची आहे. त्यानंतर त्याच धड्यामधील 110 पानावरती 2 चौकटी आहेत हे नेहमी लक्षात ठेवा नावाच्या. त्या दोनही चौकटी आपल्याला वगळायच्या आहेत. त्यानंतर 16वा धडा आहे विश्वाचे अंतरंग. 112 पानावरील चौकट, 114 पानावरील चौकट, 116 पानावरील चौकट, 117 पानावरती 3 चौकटी आहेत. माहित आहे का तुम्हाला? थोडी गंमत असे होऊन गेले. हे सगळं कमी करायचं. खुणा करून ठेवायच्यात म्हणजे आपल्याला अभ्यास करताना समजेल. पुढचा विषय आहे भूगोल. या भूगोलामध्ये पहा काय काय कमी केले. प्रकरण क्रमांक 1 पृथ्वी आणि वृत्ते. त्यातलं 2 नंबर पानावरील करून पहा आकृतीसह कमी केलंय. 3 नंबर पानावरील सांगा पाहू. 6 नंबर पानावरील जरा विचार करा. 7 नंबर पानावरील माहित आहे का तुम्हाला, आणि 2 आहेत माहित आहे का तुम्हाला. दोन पहिल्या कॉलम मध्ये आहे, दुसऱ्या कॉलम मध्ये आहे. हे कमी केलेलं आहे. मात्र एक लक्षात ठेवायचं की भूगोलाचा जो भाग आहे कमी केलेला हा अंतर्गत मूल्यमापनासाठी तुम्हाला विचारला जाऊ शकतो. म्हणजे शिक्षक तुम्हाला तोंडीला वगैरे हे धडे ठेवू शकतात. नंतर क्रमांक 2 चला वृत्ते वापरूया. 13 नंबर पानावरील माहित आहे का तुम्हाला. 14 नंबर पानावरील जरा डोके चालवा हे भाग कमी केलेले आहेत. धडा क्रमांक 3 पृथ्वी गोल नकाशा तुलना व क्षेत्रफट यातल्या 24व्या पानावरील पहा बरेग जमते का हे कमी केलेलं आहे. हवा व तापमान यातलं काही कमी केलेलं. त्यानंतर 25 नंबरचं जे पान आहे त्याच्यावरील हे नेहमी लक्षात ठेवा. 26 पानावरील माहित आहे का तुम्हाला. त्यानंतर 29 पानावरील जरा डोके चालवा हा भाग कमी करायचा आहे. आणि या ठिकाणी कॉलमचे नंबर दिलेत. पहिल्या कॉलम मध्ये आहे की दुसऱ्या कॉलम मध्ये आहे. आणि नंबर 6 वरील धडा क्रमांक 6 जो आहे महासागरांचे महत्व त्यातलं 32व्या पानावरील करून पहा. एक पहिल्या कॉलम मधलं 35व्या पानामधील 35व्या पानावरील 2 कॉलम मधलं माहित आहे का तुम्हाला. 33व्या पानावरील पहिल्या कॉलम मधलं माहित आहे का तुम्हाला. 38 पानावरती दोनही कॉलम मधील तुम्ही काय कराल हे जे आहे हे कमी केलेलं आहे. धडा क्रमांक 7 आहे खडक व खडकांचे प्रकार. 41वं जे पान आहे त्यातलं पहिल्या कॉलम मधील माहित आहे का तुम्हाला. 44व्या पानावरील पहिल्या कॉलम मध्ये 2 आहेत भाग जरा डोके चालवा आणि तुम्ही काय कराल हे दोन्ही कमी केलेलं आहे. धडा क्रमांक 8 नैसर्गिक संसाधने. 48 पानावरील जरा विचार करा कमी केलंय. 50 पानावरील पहिल्या कॉलम मधील तुम्ही काय कराल हे कमी केलेलं आहे. धडा क्रमांक 9 ऊर्जा साधने. 57 पानावरील पहिल्या कॉलम मधील माहित आहे का तुम्हाला हे कमी केलंय. 58 पानावरील माहित आहे का तुम्हाला आणि त्याच पानावरील माहित आहे का तुम्हाला दोन्ही जे भाग आहेत ते कमी केलेले आहे. त्यानंतर 10वा धडा आहे माणसाचे व्यवसाय. यातले 62 पानावरील पहिल्या कॉलम मधील जरा विचार करा आणि 62 त्याच पानावरील दुसऱ्या कॉलम मधील पहा बरे जमते का हे भाग कमी केलेले आहे. त्यानंतर इतिहासाचा आपण पाहणार आहोत आता. 6वीचा इतिहास तुमचा. प्रकरण क्रमांक 1 भारतीय उपखंड आणि इतिहास. पहिलं पान पहिला कॉलम चला चर्चा करूया. तिसरं पान पहिला कॉलम माहित आहे का तुम्हाला. चौथं पान पहिला कॉलम करून पहा. प्रकरण क्रमांक 2 इतिहासाची साधने. पान क्रमांक 6 पहिला कॉलम करून पहा. 6 पान नंबर दुसरा कॉलम माहित आहे का तुम्हाला. त्यानंतर त्याच धड्यामधील 12 पान पहिला कॉलम करून पहा. 12 पान दुसरा कॉलम निरीक्षण करा. 13वं पान दुसरा कॉलम करून पहा. हे कमी केले. प्रकरण क्रमांक 4 वैदिक संस्कृती. पान नंबर 15 कॉलम दुसरा माहित आहे का तुम्हाला. पान 17 कॉलम दुसरा माहित आहे का तुम्हाला. पान 18 कॉलम दुसरा चला चर्चा करू. आणि त्याच धड्यामधील पान 34 कॉलम दुसरा माहित आहे का तुम्हाला. हे कमी केलेलं आहे. त्यानंतर प्रकरण क्रमांक 8 मौर्य साम्राज्यानंतरची राज्य. पान नंबर 37 कॉलम दुसरा माहित आहे का तुम्हाला. पान नंबर 38 कॉलम दुसरा माहित आहे का तुम्हाला. पान नंबर 39 कॉलम दुसरा माहित आहे का तुम्हाला. पान नंबर 40 माहित आहे का तुम्हाला. त्यानंतर प्रकरण क्रमांक 9 दक्षिण भारतातील प्राचीन राज्य. यातलं काय कमी केले बघूया आपण. पान 42 कॉलम 1 करून पहा. पान 43 कॉलम 2 माहित आहे का तुम्हाला. पान 47 यावरील माहित आहे का तुम्हाला. हे कमी करण्यात आले. त्यानंतर आपण नागरिक शास्त्रात आता पाहणार आहोत. नागरिक शास्त्रातील प्रकरण क्रमांक 1 आपले समाज जीवन. पान 60 धडा कॉलम 1 बोलते आणि लिहिते व्हा. पान 60 कॉलम 1 करून पहा. पान 61 कॉलम 1 माहित आहे का तुम्हाला. त्यानंतर प्रकरण 2 मधील
समाजातील विविधता ह्या धड्यातील पान 63, कॉलम 1 चला चर्चा करू, कॉलम 2 करून पहा, त्यानंतर प्रकरण क्रमांक 3 ग्रामीण स्थानिक शासन संस्था, पान 67, कॉलम 2 माहित आहे का तुम्हाला, पान 68 तुम्ही काय कराल. त्याच धड्यामधील दुसरा कॉलम करून पहा, 74 पानावरील दुसरा कॉलम महानगरपालिकेने असे का केले, आणि प्रकरण क्रमांक 5 जो आहे जिल्हा प्रशासन, 77 पानावरील माहित आहे का तुम्हाला, पान 79, कॉलम 2 हे नेहमी लक्षात ठेवा, 79 व 80 कॉलम 2 माहित आहे का तुम्हाला. हा भाग कमी करण्यात आलेला आहे. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे जरी हा भाग तुमच्या मूल्यमापनातून गाळला असेल तरी तुम्ही त्याचा अभ्यास मात्र चांगल्या प्रकारे करायचा आहे, कारण पुढील वर्षी इयत्ता 7वीला गेल्यानंतर तुम्हाला यातला बराचसा अभ्यासक्रम असणार आहे. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.